आता ही सेकंड मॅच आहे. लास्ट मॅच आपल्याला माहिती आहे 11-7, पण अजूनसुद्धा शुभमचा जोश कमी झालेला नाही. ठीक आहे, आता आपण बघू शकताय शुभम हेड करत आहे. नितीन एकदम डिफेन्सिव्ह पोझिशन घेतलेली आहे नितीनने. शुभम तुला केवढं दिसतं जरा दाखव. नाही नितीनचं नेट चांगला आलेला पण थोडासा दूर राहिला. आता नितीनच्या अँगलनं आपण बघत आहे आणि आता तुम्ही ओ शुभम, बिचारा शुभम, शिकार जसा स्वतःहून जात आहे तसं दिसत आहे, पण वाघ त्याची आतुरतेनं वाट बघत आहे. वाघाने मात्र शिकार केलेली नाही. बघू आता शुभम कसं काय रिस्पॉन्ड करतो याला. शुभमचं बघत आहे आपण अशा तऱ्हेने. आणि परत एकदा नितीनने फायनली शुभमला चकमा दिलेला आहे. आता परत एकदा शुभमचं ब्रह्मास्त्र निघलेलं आहे आणि ब्रह्मास्त्राने पण चुकीच्या जागी पडलेलं आहे हे सांगू शकतो आपण. नितीन परत त्याच्याच डिफेन्सिव्ह पोझिशनला शिकारची वाट बघताना, पण यावेळी शुभम पण हुशार, पीक देत नाही आहे. नितीन वाट बघताना नितीन पुढे गेलेले आहेत. शुभम पण त्याची वाट बघतोय. आता शुभम काउंटर अटॅक करू शकेल काय? दोघांची भेट लवकरच होईल. आणि अशा तऱ्हेने 2-0 झालेला आहे. शुभम बॅकफुटवर जाताना आपल्याला दिसत आहेच. परत एकदा ब्रह्मास्त्र निघलेलं आहे. अरे कुठं आहेस? शांततेने थोडंफार कन्फ्युजन आणि परत एकदा अशा तऱ्हेने कमबॅक करू शकतो का शुभम? रिलोडला नितीनची, रिलोडला शुभमची, रिलोडला. आणि आता अरे अरे जरा कमी शुभम जिंकता राहिलेले आहेत. पण नितीन बेसमध्ये घुसताना अरे शुभमला दिसलेला आहे, पण शुभम परत एकदा मास्टर स्ट्रोक अशा तऱ्हेने नितीन पाटील यांनी मागून केलेला आहे. याला आपण थोडक्यात गनिमी कावा पण म्हणू शकतो. गनिमी कावाचा यूज करताना नितीन पाटील. आता परत एकदा गनिमी कावा, पण यावेळी शुभमनेच स्वतःला म्हणजे नितीनला पाठ दाखवलेली आहे. परत एकदा ब्रह्मास्त्र चुकीच्या ठिकाणी. शुभमला थोडं टेन्शन आलेलं आहे. 5-0 स्कोर झालेला आहे आणि व्हाईट वॉश होण्याची शक्यता. 5.5 मिनटं राहिलेले आहेत फक्त. नितीन पाटील पेशंटली वेट करताना शुभमचं. आता शुभम काय करतो बघू. शुभमला नितीन दिसलेला आहे, पण नितीननं आता पोझिशन चेंज केलेली आहे.
आणि आता नितीन काय करतोय? 5-0चं 6-0 होईल काय 5-1 होईल याची आतुरता. आणि व्हॉट हॅपन? नितीन पाटील फार फार लांब नेडेपासून लांब आले ते. हा ओय शपथ. बरं ठीक आहे. हे प्रभू. अशा तऱ्हेने 5-1 झालेला आहे. आणि फायनली शुभम यांना परत 5-2 होण्याची शक्यता दाट, पण नितीननं माघार घेतलेली आहे. अशा तऱ्हेने 5-2 शुभमचा कमबॅक झालेला आहे. आउट ऑफ फॉर्म शुभम. आता नितीननं टाईमच दिला नाही. शुभमला पोझिशन चेंज करण्यासाठी टाईम असा भेटलेला नाही. आपण बघू शकताय 6-2. वाईट वॉश तर होऊ शकतच नाही. आता होऊ शकताय नितीन आलेला आहेत आणि नितीन 7-2 आघाडीवर आहे. 3.5 मिनटं राहिलेली आहेत आपल्याकडे. आणि तुम्ही बघू शकताय नितीन राईटला समोरासमोर दिसलेले, पण शॉट कोणीही घेतलेलं नाही एकमेकांविरोधात. शुभमनं पोझिशन चेंज केली आहे आणि अशा तऱ्हेने 7-3 झालेला आहे. जर 7-5 झाला तर खेळ इंटरेस्टिंग होण्याची शक्यता फार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही परत बघू शकताय. शुभमला पोझिशन लवकरात लवकर चेंज करण्याची गरज, पण माहीत नाही करेल का नाही. शुभम हिल होताना नितीन पाटील चिडून बेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न. 7-4 एक चांगली फाईट. चांगली फाईट देताना 7-5 शुभम पवनीकरचा एक चांगला कमबॅक आपण बघू शकतो. नितीन पाटील जरा नर्वस झालेले आहेत. सावध भूमिकेत. आता सावध भूमिका घेत आहेत. परत गनिमी कावाच्या भूमिकेत जर पण इथे बघू शकताय शुभमनं उडकून काढलेला आहे. आणि फक्त 1% जर शुभमनं पुश केला तर हा किल शुभमचा असू शकला असता. पण आता नितीन पाटील हिल झालेले आहेत आणि गेम इंटरेस्टिंग होत आहे. 2च मिनिट राहिलेले आहेत. नितीन पुढे आलेले आहे. नितीनला कळालं नाही की कुठून गोळ्या आल्यात, त्यामुळे बहुतेक तो तिकडं भरकडत आहे. बट डोंट वरी, शुभम पोझिशन चांगली घेत आहे. शुभम आणि आता थोडक्यात राहिलेलं आहे दोघांचा फेस ऑफ. आता बघू शकता कुठे आहे नितीन. आता बघू शकता तुम्ही. आणि अशा तऱ्हेने 7-6 कमबॅक. आता 7-6 एकीकडे 5-0 होत होता, आता 7-6. मला वाटतंय असं आर सी बी जो फॅन शुभम आहेत आणि त्यांचा लाल कलर पण आहे आणि त्यांना माहिती आहे 1%चं 100% कसं करायचं. आणि अशा तऱ्हेने 7-6चं 7-6 होण्याची शक्यता. आणि 8-6 झालेला आहे. 8-6 झालेला आहे. पण तुम्ही तरीसुद्धा शुभम पवनीकरला तुम्ही दाद देऊ शकता. 0वरून 6वर आलेले आहेत. आणि 2 किल जर झाले तर इथं गेम पलटू शकतो. पण नितीन आक्रमक भूमिका घेताना इथे शुभमकडे जास्त टाईम नाही, फक्त 50 सेकंड. 48-47 सेकंड. आता काय होईल ही दुखदुख लागलेली आहे. अशा तऱ्हेने 8-7 38 सेकंड. शुभम घुस तिथे. अरे घुस ती आणि मार त्याला. अरे नेट सोड आणि मार. 30 सेकंड राहिलेले आहेत. 30 सेकंड राहिलेले आहेत मित्रांनो. आणि 30 सेकंड आणि अरे 23 सेकंड. अरे 23 सेकंड. आणि अशा तऱ्हेने 8-8 मित्रांनो. 8-8 झालेला आहे. 12 सेकंडमध्ये कोण जिंकेल ह्याची
इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकापेक्षा हा सामना रोमांचक झालेला आहे. इथे मला वाटतं सुपर ओव्हर घेण्याची गरज. ओ तरी सुद्धा ब्लू टीम विक्ट्री झालेली आहे. तसं बघायला गेलं तर टाय झालेली मॅच, पण अशा तऱ्हेने शुभम पवनीकर कसं काय मी यांचा विजय झालेला आहे. मी जिंकलो. शुभम पवनीकर यांचा विजय. मला पण आलेलं. अरे बघ.